नमस्कार, दैनिक पंढरी संचारच्या टॉक शोमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। या पंढरपूरमध्ये नवीन वैद्यकशास्त्राच्या सोयीसुविधा उपलब्ध होत असताना हे नवीन पूजन आज डॉक्टर तेजस गुंडेवार यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत। त्यांनी MCH इन रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन म्हणजे वंध्यत्व निवारण या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि अशा पद्धतीचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून एक्सलन्सी इन एज्युकेशन मिळवणारे ते पहिलेच डॉक्टर आपल्या क्षेत्रामध्ये आहेत। काय आहे नेमका हा प्रवास आणि याचा उपयोग आपल्या पंचकृषीकरता कसा होऊ शकतो हे जाणून घेऊयात आज आपण डॉक्टर तेजस गुंडेवार यांच्याकडून। नमस्कार डॉक्टर साहेब। नमस्ते, आपलं स्वागत आहे। थँक्यू सो मच। MCH इन रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन्स इन अँड सर्जरी म्हणजे वंध्यत्व निवारण या क्षेत्रामध्ये आपण गोल्ड मेडल मिळवलेलं आहे। नेमकं काय आहे ही पदवी? तर सिंपल लँग्वेजमध्ये आपण त्याला स्त्री व पुरुष वंध्यत्व चिकित्सक असं म्हणू शकतो। सो स्त्रीरोग तज्ज्ञानंतरची ही एक सुपर स्पेशालिटी डिग्री आहे। त्याला MCH किंवा DM MCH म्हटलं जातं त्या गोष्टीला। जसं मेडिसिन नंतर DM कार्डिओलॉजी आहे, तसंच स्त्रीरोग तज्ज्ञानंतर ही एक स्टेप आहे ज्याला म्हणतात MCH इन रिप्रोडक्टिव्ह स्त्रीरोग क्षेत्रामध्ये एक स्पेशलायझेशन करण्याच्या दृष्टिकोनातून हे केलेलं आहे। सुपर स्पेशलायझेशन आहे, स्त्रीरोग तज्ज्ञानंतरचं एक सुपर स्पेशलायझेशन आहे वंध्यत्व म्हणजे चिकित्सक। आपल्याकडे याचा नेमका उपयोग इथल्या जनतेकरता कसा होऊ शकतो? म्हणजे वंध्यत्व हा प्रॉब्लेम जसं इन जनरल तुम्ही इन्सिडेंट्स पाहिला तर 10 ते 15% कपल्सला हा प्रॉब्लेम फेस करायला लागतो। म्हणजे 100 पैकी 10 ते 15% पेशंट्सला हा प्रॉब्लेम फेस करायला लागतो। तर वंध्यत्व सगळीकडेच म्हणजे सगळी ऑल ओव्हर द वर्ल्ड किंवा छोटी जागा म्हणा किंवा मोठी जागा म्हणा सगळीकडेच वंध्यत्वाचा प्रॉब्लेम आहे। फक्त हे आहे की छोट्या जागेमध्ये सोशल स्टिग्मा असल्यामुळे लोक बाहेर येत नाही या गोष्टींबद्दल। म्हणजे वंध्यत्व अजून पण जे छोटे जागा आहेत छोट्या शहरांमध्ये अजून पण वंध्यत्व म्हटलं तर त्याच्यासाठी त्याच्याशी रिलेटेड एक स्टिग्मा आहे, कलंक आहे, कलंक आहे अजून पण आपण कलंक म्हणजे कारण एज्युकेशन नाही आहे त्याचं, तर त्याच्यामुळे तो कलंक आहे। मुळात वंध्यत्व निवारण किंवा इनफर्टिलिटी संदर्भामध्ये वैद्यकशास्त्रामध्ये काहीतरी सोयीसुविधा उपलब्ध आहेत असंही मानायला आत्ता कुठे सुरुवात झालेली आहे। हा स्टिग्मा आहे म्हणण्यापेक्षा हे आपल्या नशिबातच नाही आणि म्हणून ते कुठेतरी अंधश्रद्धेकडे वळलं जात आहे अशी परिस्थिती आजपर्यंत होती। ती परिस्थिती कुठेतरी बदलते असं वाटतंय का आपल्याला? हो, बिलकुल बदलते। म्हणजे जसं जसं सायन्स शास्त्र इव्हॉल्व्ह होतं तसं तसं बेटर टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, बेटर ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहे आणि आता खूप सायन्स समोर गेलेलं आहे टू ज्या लोकांना वंध्यत्वाचा प्रॉब्लेम आहे फॉर विच एव्हर रिजन, म्हणजे स्त्रीमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा पुरुषमध्ये प्रॉब्लेम आहे, तर या सायन्सनी हे रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन अँड सर्जरी या सायन्सनी त्यांना मूलबाळ होण्यासाठी ट्रीटमेंट देऊ शकतो आपण। आणि आता ट्रीटमेंट सक्सेस पण खूप वाढलेला आहे, त्याचा पण सक्सेस खूप वाढलेला आहे, त्याची कॉस्ट खूप कमी झालेली आहे। म्हणजे या सगळ्या ट्रीटमेंट्सला एक्झिस्टन्समध्ये येऊन 3-4 डिकेड झालेत, म्हणजे 30-40 वर्ष वगैरे झालेले आहेत। तर बिकॉज जसं जसं टाईम पास होतो आहे जास्त लोक त्याचं शिक्षण घेतात आहेत आणि जास्त लोकांसाठी या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत। जसं आधी नुसतं मोठ्या सिटीजमध्ये म्हणजे बॉम्बे किंवा दिल्ली अशाच ठिकाणी हे ट्रीटमेंट्स अवेलेबल होते, पण आता असं नाही आहे। छोट्या छोट्या शहरांमध्ये तुमचं हे जे शिक्षण हे टेस्ट ट्यूब बेबीच्या संदर्भात आहे का त्याच्यापेक्षा वेगळं काही प्रगत? सो माझं शिक्षण हे टेस्ट ट्यूब बेबीच्या संदर्भात आहे, पण आमचं शिक्षणमध्ये वी टेक केअर म्हणजे स्त्री आणि पुरुष वंध्यत्व दोघांचं मिळून शिक्षण आहे ते। सो जेव्हा पण मूलबाळ होत नाही तेव्हा नुसतं स्त्री किंवा नुसतं पुरुषमध्ये प्रॉब्लेम नसतो, दोघांची मिळून ट्रीटमेंट करायला लागते टू गेट द बेस्ट पॉसिबल सक्सेस ह्याच्यामध्ये। सो आमचं शिक्षण ह्याच्यामध्ये हे डिफरंट आहे की आतापर्यंत जे लोक प्रॅक्टिस करत आहेत ते स्त्रीरोग तज्ज्ञ होते आणि मेजॉरिटी वेअर फिमेल्स, तर ते मेल ट्रीटमेंटसाठी दुसऱ्या म्हणजे जनरल सर्जन दोन्ही जेंडर समोर ठेवून आपल्याला आता ह्याच्यामध्ये सर्व्हिसेस करायचे। आमचं जे शिक्षण झालेलं आहे ह्याच्यामध्ये तर आम्ही कपलला ट्रीट करतो, म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांना मिळून ट्रीट करतो। सो दॅट इज याचे जास्त डॉक्टर बाहेर येत नाहीत किंवा फार मोठ्या प्रमाणात त्याचे सर्व्हिसेस चालत नाहीत, याचं नेमकं रिझन काय आहे?
तर इट्स अ न्यू ब्रांच. बेसिकली Okay. प्रत्येक ह्याच्यामध्ये नवीन ब्रांच इव्हॉल्व झाल्यावर टाईम लागतो सगळ्या गोष्टीला. जसं 30 वर्ष आधी जर तुम्ही विचार केला किंवा 40 वर्ष आधी विचार केला तर कार्डिओलॉजी अशी सेपरेट ब्रांच होती, पण त्याचे पण कमी डॉक्टर्स होते, कमी सीट्स अवेलेबल होत्या त्याच्यासाठी. तर प्रत्येक जसं मेडिसिन नंतर कार्डिओलॉजीमध्ये म्हणजे हृदयाचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याचे जे डॉक्टर होते तर ते कमी डॉक्टर होते इनिशियली. जे पण मेडिसिन शिकायचे तेच एक्सपिरियन्स घेऊन कार्डिओलॉजीचा ट्रीटमेंट पुन्हा त्या ब्रँच डेव्हलप होत गेलं. तर तसंच त्याची सुरुवातच आहे अशी म्हणायला पाहिजे खरं तर. सुरुवातच म्हणू शकतो आपण. म्हणजे स्त्रीरोग तज्ञमध्ये पण असंच झालेलं आहे आता की त्याच्यामध्ये पण आपण याच्यामध्ये स्पेशलायझेशन करायचं हा निर्णय आधीच घेतला होता का? नाही, आधी नव्हता घेतला, पण मी स्त्रीरोग तज्ञमध्ये जेव्हा जॉईन झालो माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये त्याच्यानंतरपासून मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता. तर म्हणजे जेव्हा माझं स्त्रीरोग तज्ञ कंप्लीट झालं 3 वर्षाचं डिग्री, त्याच्यानंतर मी डिसाईड केलं की मला इन्फर्टिलिटीमध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे. अच्छा, मग याच्याकरता कशामुळे प्रेरणा मिळाली तुम्हाला की ही स्ट्रीम आपण घेऊया? म्हणजे जे एक्सपिरियन्स होता माझा 3 वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेस एक्सपिरियन्स होता, त्याच्यामधून मला म्हणजे ह्याच्यामध्ये इंटरेस्ट होता, या पार्टमध्ये इंटरेस्ट होता, म्हणून मग मी ते डिसाईड केलं. आणि आताही वैद्यकशास्त्रामध्ये जनरल प्रॅक्टिशनरपेक्षा एखाद्या गोष्टीचं स्पेशलायझेशन आपण घ्यावं असा एक ट्रेंड नव्याने येतोय. त्याच्या अनुषंगानेच मला वाटतं आपण हा निर्णय घेतला. म्हणजे येस, जसं मी सांगितलं की जसं कार्डिओलॉजी इव्हॉल्व्ह झालेलं आहे तसं प्रत्येक ब्रांच असं इव्हॉल्व्ह होतं आहे. जसं स्त्रीरोग तज्ञ आता इव्हॉल्व्ह व्हायला चालू झालेलं आहे. सो मे बी अजून 20 वर्षानंतर तुम्हाला जर वंध्यत्वमध्ये कोणाला प्रॉब्लेम असेल तर ते फक्त वंध्यत्व चिकित्सक जे असतील त्यांच्याकडेच जातील, नॉर्मल स्त्रीरोग तज्ञकडे नाही जाणार. आज जसं आपण हृदयाचा विकार काही प्रॉब्लेम असेल तर आपण कार्डिओलॉजिस्टकडेच जातो जे कार्डिओलॉजिस्ट आहेत. सिमिलर वे. बरोबर आहे. पण इतकं मोठं राज्यस्तरावरचं यश प्राप्त केलं, आपण गोल्ड मेडल मिळवलात आणि एक वैद्यकीय परंपराच आपल्या संपूर्ण परिवाराला आहे. असं असताना आपण कुठेही पुणे किंवा मुंबईसारख्या महानगरामध्ये सेवा करू शकला असता, पण त्याच्यापेक्षा स्कोप जे आपण म्हणतो की तो इथे तुम्हाला मोठ्या प्रमाणात होता, तरी आपण पंढरपूरमध्येच आपली सेवा करायची असा निर्णय घेतला आहे. त्याच्या पाठीमागं नेमकं काय कारण आहे? त्याच्या पाठीमागे असे कारण म्हणजे आपलं इकडे हॉस्पिटल आहे आणि इथून मी मोठा झालेलो आहे. तर आपले जे आपण घेतलेले गुण आहेत किंवा आपले जे क्वालिटीज आहेत, जे एज्युकेशनल ज्या गोष्टी घेतल्या इकडून सगळ्या मला इथून म्हणजे दिस वॉज माय बेस. तर या लोकांना त्याचा काहीतरी फायदा व्हावा असं मला आपल्या पंचकृषीतल्या लोकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून मी डिसाईड. मेडिकल कॉलेज कोणतं होतं आपलं, तो प्रवास कसा झाला या शिक्षणाचा? MCHचा. सो मी म्हणजे माझं स्त्रीरोग तज्ञ झाल्यानंतर नीट सुपर स्पेशालिटी एक्झाम म्हणून 2017मध्ये चालू झाली. सो माझं नीट सुपर स्पेशालिटी एक्झाम थ्रू या सगळ्या गोष्टींचे ॲडमिशन होते. सो 2017 हे फर्स्ट इयर होतं जेव्हा नीट सुपर स्पेशालिटी एक्झाम चालू झाली. तर त्याच्यामध्ये माझा ऑल इंडिया रँक 10 आला होता. सो त्याच्यामध्ये मग तुम्हाला ऑप्शन होतं की तुम्हाला कॅन्सर सर्जरी करायचं आहे का वंध्यत्व चिकित्सक म्हणजे याच्यामध्ये जायचं आहे. तर मी वंध्यत्व चिकित्सक असं डिसाईड केलं. तर ऑल ओव्हर इंडिया फक्त 4 सीट्स होत्या तेव्हा. तर फक्त भारतामध्ये मिळून 4च सीट, पूर्ण भारतामध्ये मिळून 4 सीट्स होत्या. तर मग मला म्हणजे ऍडमिशन मिळाली. त्याच्याकरता किती लोकांचे ऍप्लिकेशन होते किंवा 1000-1200 लोक म्हणजे जे सगळे स्त्रीरोग तज्ञ असतात दे आर ऑल एलिजिबल टू गिव्ह द एक्झाम. प्रत्येक जण ते परीक्षा देतं आणि मग त्याच्यामध्ये तिथंच पहिलं यश मिळालं की त्या 4 जागांमध्ये एक आपल्याला येता आलं. पहिल्यांदा सीट मिळवायची. मग तुम्ही तर तेव्हा 2च म्हणजे बाकी कुठे अवेलेबल फक्त चेन्नईमध्ये होतं रामचंद्र मेडिकल कॉलेजमध्ये आणि कोचीमध्ये अमृता युनिव्हर्सिटी म्हणून. तर माझ्या कॉलेजचा जो आहे म्हणजे माझं कॉलेज इज द पायोनियर कॉलेज फॉर या कोर्ससाठी रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन अँड सर्जरी. रामचंद्र मेडिकल कॉलेज. सो तिकडे हा कोर्स पूर्ण इंडियामध्ये फर्स्ट टाइम चालू झालेला आहे 5 वर्ष आधीपासून. सो दॅट इज द फर्स्ट कॉलेज जिकडे हा कोर्स चालू झाला. सो माझं हे फर्स्ट ऑप्शन होतं आणि मला ते मिळालं म्हणजे रँक आल्यामुळे मला ती सीट मिळाली. ओके, गुड. आणि मग हा अभ्यासक्रम किती वर्षाचा होता? सो हा 3 वर्षाचा अभ्यासक्रम असतो. ओके.
सो तर ह्याच्यामध्ये जसं मी आधी म्हटलं की इट इन्क्लूड्स दोन्ही गोष्टी, म्हणजे पुरुष वंध्यत्व आणि स्त्री वंध्यत्व हे असतं. प्लस ह्याच्यामध्ये आम्हाला स्पेशल अटेन्शन आम्ही ह्याच्यामध्ये देतो की तुम्ही ऐकलं असेल की स्त्रीमध्ये गर्भधारणेमध्ये बऱ्याच काही पेशंट्स असतात की गर्भधारणामध्ये प्रॉब्लेम नसतो पण रिपीटेड अबॉर्शन्सचा प्रॉब्लेम असतो. तर अशा पण स्पेशल केसेस आम्हाला म्हणजे ह्याचा पण आम्हाला एक्सपिरियन्स होता की ज्या पेशंट्समध्ये सारखं गर्भ पडतोय किंवा रिपीटेड अबॉर्शन होत आहे त्या पेशंट्सला कसं मॅनेज करायचं. सो वंध्यत्व चिकित्सक प्लस हे म्हणजे रिपीटेड अबॉर्शन्सला कसं मॅनेज करायचं असं सगळं मिळून असा 3 वर्षाचा आमचा कोर्स होता. अच्छा. आता याच्यामध्ये इतक्या मर्यादित जागा आहेत आणि इतके मर्यादित डॉक्टर्स किंवा स्पेशालिस्ट उपलब्ध आहेत, याच्यामध्ये एक मेंटर म्हणून किंवा एक गायडन्स म्हणून आपण कुणाचं फॉलो करतात? सो म्हणजे आम्हाला तर जसं जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाता तर यू हॅव अ प्रोफेसर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट असतात. सो दॅट इज आवर मेंटर. म्हणजे ते लोक गाईड करतात की कसं करायला पाहिजे, काय कसं शिकायला पाहिजे, किंवा जे आमचे पोस्ट ग्रॅज्युएट लेक्चर्स आणि जे अभ्यासक्रम असतो आमचा तो आमचा पूर्ण एक डिसाइडेड अभ्यासक्रम असतो की कसा अभ्यास राहायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आम्हाला लोकांना शिकवायला लागतं. प्लस ॲट द सेम टाईम हे आमचं रुटीन म्हणजे रोजचं रुटीन असतं प्लस पेशंट्स पाहणं. ओके. याच्यामध्ये इतक्या कमी जागा उपलब्ध असणं किंवा कमी डॉक्टर्स याच्यामध्ये बाहेर पडणं, याच्यामध्ये काही लोकांची मोनोपोली आहे किंवा हे फार हे होऊ देत नाही आहेत ते पर्क्युलेट होत, असं काही रिझन आहे का त्याचं? हो बिलकुल. म्हणजे IVF मध्ये मोनोपोली आहे. तर लोकांना असं आहे की आपण जी नवीन गोष्ट आहे किंवा त्याच्यामध्ये पैसा आहे तर ती गोष्ट जास्त लोकांना शिकू नाही द्यावी. पण का शिकू नये त्याची, म्हणजे याच्यामध्ये कुणाचा फायदा असू शकतो? म्हणजे जे लोक ऑलरेडी IVF स्पेशालिस्ट आहेत, ओके, जे लोक म्हणजे डिग्री नाही पण जे लोक एक्सपिरियन्स घेऊन शिकलेले आहेत आणि IVF मध्ये काम करतात आहेत, सो त्यांना असं आहे की ते म्हणजे ते कंटिन्यू करावं, त्यांनी स्वतःनीच कंटिन्यू करावं. त्यांना जास्त IVFचा काय लॉंग फॉर्म सांगाल? इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणतात त्याला. ओके. इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे त्याच्यामध्ये आणि आपल्या याच्यात नेमका काय फरक आहे? हे टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF हे एकच गोष्ट आहे. बेसिकली दिस इज ऑल द सेम थिंग. फक्त माझ्यामध्ये डिफरन्स म्हणजे म्हणजे आता दिस इज अ डिग्री. MCH ही डिग्री आहे. IVF स्पेशालिस्ट पण बरेच असतील तर ते लोक एक्सपिरियन्स घेऊन IVFचं काम करतात. आता आम्हाला डिग्री मिळाली आहे, म्हणजे डिग्री मिळून जे पण आहे तर आम्ही काम करू असं. सो इट्स अ न्यू ब्रांच बेसिकली. तर अच्छा. पण आता महाराष्ट्राच्या एकूणच मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण हा एज्युकेशन एक्सलन्स इन एज्युकेशनकडे जात असताना नेमकी कोणत्या गोष्टींची कमतरता आहे असं आपल्याला वाटतं? कॅपिटलायझमच्या संदर्भात आहे किंवा ट्रेनिंग किंवा फॅकल्टी मिळत नाही असं आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे बेसिकली अनअवेलेबल आहे? तुम्ही काय आव्हानं म्हणून पाहता? नाही, आय थिंक ह्याच्यामध्ये हे की विजन पाहिजे. विजन आय थिंक इज लॅकिंग. आणि मी साऊथ इंडियामध्ये हे पाहिलं, म्हणजे जसं मी चेन्नईमध्ये 3 वर्ष होतो तर आय थिंक की त्यांच्यामध्ये विजन बेटर आहे. म्हणजे समोर काय राहायला पाहिजे किंवा 10 वर्षानंतर कशाची गरज पडेल. सो दॅट विजन इज लॅकिंग आय फील. ते आहे. प्लस कॅपिटल म्हणजे जे पण गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये IVF न येण्याचं रिझन हे आहे की जे स्त्रीरोग तज्ञ डिपार्टमेंट्स आहेत दे आर ऑलरेडी ओव्हरवर्क्ड विथ नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, याच्यामध्ये दे आर ऑलरेडी ओव्हरवर्क्ड. तर त्यामुळे या सर्व्हिसेस गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये यायला अजून टाईम लागणार आहे. Because they do not have the infrastructure, they do not have म्हणजे trained people. Because you do not have the infrastructure, you do not have trained people. तर हे असं आहे. आणि प्लस म्हणजे बाकीचं नॉर्मल काम एवढं जास्त आहे की लोकांकडे टाईमच नाही आहे हे सगळं करण्यासाठी. ओके. पण ह्या रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन जर फक्त खाजगी स्तरावरती आपण चालू ठेवलं तर ते सामान्य लोकांच्या आवाक्यामध्ये असणार आहे का हे? बिलकुल आहे. आता जसं मी म्हटलं की 40 म्हणजे ही ट्रीटमेंट इव्हॉल्व झाली आहे. तर आधी फक्त मेजर सिटीज जे होते बॉम्बे, पुणे, इथेच फक्त हे अवेलेबल होतं. पण आता जसं जास्त लोक त्याचा अभ्यास घेतात आहेत किंवा जे शिकतात आहेत ते अफोर्डेबल वाईज मी विचारते. बिकॉज जास्त लोक ते सर्व्हिसेस देतात आहेत म्हणून त्याची अफोर्डेबिलिटी इम्प्रूव्ह झालेली आहे. बरं. ओके. कारण बिकॉज मोर पीपल आर गिव्हिंग सर्व्हिसेस. जेव्हा कमीच लोक सर्व्हिसेस देतात
तेव्हा अफोर्डेबिलिटी बरोबर नसते आहे. हो, जनरल हो, हो. पब्लिकसाठी. Option जेवढे जास्त नसतं लोक त्यांच्याकडे. एक्झॅक्टली जेवढे जास्त लोक ते सर्व्हिसेस द्यायला चालू करतील तेवढं त्याचं कॉस्ट कटिंग होतं आणि बरोबर, तेवढी स्पर्धा होती तेवढी. एक्झॅक्टली. आणि बिकॉज टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होते आहे तर जे इन्स्ट्रुमेंट्स लागतात या पूर्ण टेस्ट ट्यूब बेबीच्या प्रक्रियेसाठी त्याचा पण रेट कमी कमी होत चालला आहे. अच्छा. बिकॉज टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होते आहे. बरेच कंपनीज आता इन्वॉल्ड आहे त्याच्यामध्ये टू मेक दॅट दोज इन्स्ट्रुमेंट्स. सो त्यांच्यामध्ये पण कॉम्पिटिशन असल्यामुळे तिकडे पण मग कॉस्ट कटिंग होतं आहे. सो म्हणून आता जनरल पब्लिक म्हणजे मिडल क्लाससाठी ही ट्रीटमेंट ऑप्शन अवेलेबल आहे. ओके. याच्या पुढे तुमचा प्रवास कसा असणार? तुम्ही पंढरपूरमध्ये ज्या संदर्भातले रिसर्च पुढे ठेवणार आहात? हो, म्हणजे मी पंढरपूर सोलापूर असं प्लॅन आहे की या एरियामध्ये करायचं. अच्छा. सो पण अजूनपर्यंत मी सगळं म्हणजे इंट्रिकेट डिटेल्स नाही डिसाईड केलं आहे. पण पंढरपूर सोलापूर या रिजनमध्ये करावं अशी इच्छा आहे. मे बी सोलापूरमध्ये, कारण माझ्यासाठी पंढरपूरमध्ये तेवढे पेशंट्स या फक्त वंध्यत्व म्हणजे आता जर मी 3 वर्ष वंध्यत्वात काम केलं तर माझ्यासमोर इच्छा आहे की वंध्यत्वात अजून आपण काम करावं. सो तेवढा पेशंट लोड मला पंढरपूरमध्ये नाही मिळणार. सो आय हॅव टू गो थोडंसं मोठ्या जागी, जसं डिस्ट्रिक्ट प्लेस जर मिळाली तर डिस्ट्रिक्ट प्लेसमध्ये पंढरपूर विल ऑलवेज बी अ पार्ट. म्हणजे आठवड्यातून 2 दिवस 3 दिवस असं. आणि किती कालावधी असू शकतो या ट्रीटमेंटचा साधारणपणे? सो ह्याच्यासाठी जसं अशी एक खूप चुकीची समजूत आहे की वंध्यत्वाची ट्रीटमेंट म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी हीच ट्रीटमेंट आहे. पण बरेच म्हणजे त्याचं जर वंध्यत्व याचा प्रॉपर डायग्नोसिस झालं, निदान झालं आणि प्रॉपर ट्रीटमेंट आपण देऊ शकलो तर नैसर्गिकरित्या आपण गर्भ राहू शकतो. बरं. हां. सो टेस्ट ट्यूब बेबी जर तुम्ही म्हटला, जर तुमचा प्रश्न होता की ह्याला किती वेळ कालावधी लागतो, जर आपण टेस्ट ट्यूब बेबीची प्रक्रिया जर म्हटलं तर त्याला 15 ते 20 दिवस लागू शकतात. म्हणजे ट्रीटमेंट स्टार्ट केल्यापासून. तर बेसिकली ह्याच्यामध्ये जर मी सांगू शकतो का की टेस्ट ट्यूब बेबीमध्ये काय आहे? सो टेस्ट ट्यूब बेबीच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे बेसिकली काय केलं जातं, सोप्या टर्म्स आणि ह्याच्यामध्ये मी सांगतो की स्त्रीच्या पाळीच्या 2-3 दिवशीपासून ट्रीटमेंट चालू केली जाते. तिला 10 ते 12 दिवस इंजेक्शन्स दिले जातात अंडकोशातले अंडे वाढवण्यासाठी. अंडे वाढल्यानंतर 10 ते 12 दिवस अंडे वाढल्यानंतर शरीरातले अंडे बाहेर काढले जातात. त्याच्यानंतरची जी सगळी प्रक्रिया असते ती एका एम्ब्रिओलॉजिस्टची असते. सो माझी वाईफ एम्ब्रिओलॉजिस्ट आहे. तिने 2 वर्षाचं ह्याच्यामध्ये ट्रेनिंग घेतलेलं आहे एम्ब्रिओलॉजी. सो एम्ब्रिओलॉजी इज अ सेपरेट ब्रांच. सो एम्ब्रिओलॉजिस्टचं काम काय असतं की हे जे अंडे बाहेर काढलेले असतात त्याचं अंड्याचं कव्हरिंग काढायचं, शुक्रजंतू घ्यायचे वीर्यातले, मायक्रोस्कोपमध्ये बघून चांगले शुक्रजंतू सिलेक्ट करायचे, ते शुक्रजंतू अंड्यामध्ये टाकायचे, त्याचा गर्भ बनवायचा. गर्भ बनल्यानंतर तो गर्भ म्हणजे वंध्यत्व चिकित्सक स्त्रीच्या गर्भपिशवीत सोडतात. सो ही सोप्या लँग्वेजमध्ये टेस्ट ट्यूब बेबीची प्रक्रिया असते. सो हे दिस टेक्स 20 दिवस वगैरे. म्हणजे जेव्हापासून इंजेक्शन द्यायला स्टार्ट करतो तेव्हापासून एक 15 ते 20 दिवसामध्ये ही पूर्ण प्रोसेस होते. अच्छा. मग आपलं नेमकं याच्यामध्ये जे रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन आहे याचा पार्ट याच्यामध्ये काय आहे? सो रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन अँड सर्जरीमध्ये हा टेस्ट ट्यूब बेबी इज जस्ट 1 पार्ट. दुसरा पार्ट मी सांगितलं की नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहण्यासाठी. सो स्त्रींमध्ये जसं महिन्याच्या महिन्याला पाळी न येणं किंवा पिशव्याचा प्रॉब्लेम असणं, गर्भपिशवीमध्ये गोळा असणं, पॉलिप राहणं किंवा गर्भपिशवीमध्ये पडदा असणं, गर्भनलिकेत ब्लॉक असणं, तर हे वेगवेगळे कारणं आहेत गर्भ न राहण्यासाठी स्त्रीमधले. तर या सगळ्या कारणांसाठी आपल्याकडे गोळ्या औषधं उपलब्ध आहेत. याचं डायग्नोसिस आधी पहिल्यांदा निदान व्हायला लागतं. मग त्याच्यानंतर तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे औषधं आणि गोळ्या औषधांनी ट्रीटमेंट करू शकता किंवा यू हॅव अ ऑप्शन ऑफ सर्जरी, ऑपरेशन करणं. तर हे जे प्रॉब्लेम्स असतात ते ऑपरेशननी पण सॉल्व्ह होऊ शकतात आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर नैसर्गिकरित्या गर्भ राहू शकतो. बरं. सो टेस्ट ट्यूब बेबी जर तुम्ही म्हणायला गेलं तर वंध्यत्व मी तुम्हाला म्हटलं की 10 ते 15% पेशंट्सला म्हणजे 10 ते 15% कपल्सला वंध्यत्वाचा प्रॉब्लेम असतो. त्याच्यामधले
15 ते 20% पेशंट्सला IVFची खरी गरज पडते. बाकीच्या पेशंट्समध्ये 70-80% पेशंट्समध्ये तुम्ही बाकीच्या जसं मी सांगितलं या सगळ्या मेडिकल सर्जिकल ट्रीटमेंट्सनी प्रेग्नन्सी राहू शकते. सो हे स्त्रियांमध्ये झालं. तसं सेम पुरुषांमध्ये पण असतं. पुरुषांमध्ये वीर्यामध्ये शुक्रजंतू नसणे किंवा शुक्रजंतू कमी असणे, शुक्रजंतूची क्वालिटी खराब असणे, तर या सगळ्यांसाठी पण ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. सो ती जर तुम्ही ट्रीटमेंट केली आणि त्यांच्यामध्ये व्हॅरिकोसील म्हणून एक प्रॉब्लेम असतो, तर व्हॅरिकोसीलचा प्रॉब्लेम सर्जरीनी सॉल्व्ह करू शकतो. जर त्याच्या म्हणजे पुरुषांमध्ये वेगळ्या वेगळ्या नलिका असतात, त्या ब्लॉक जर असतील तर त्याचं पण ब्लॉक काढायची सर्जरी असते. तर या सर्जरीजनी पुरुषांमध्ये पण मग नैसर्गिकरित्या प्रेग्नेन्सी राहू शकते. सो ह्याच्यानंतरची स्टेप म्हणजे स्टेम सेल थेरपी म्हणतात त्याला. सो जर शुक्रजंतू नसले तर त्याच्यामध्ये टेस्टीजमध्ये म्हणजे गोटी जे असते त्याच्यामध्ये स्टेम सेल्स इंजेक्ट करून ते स्टेम सेल्स वाढवायचे, म्हणजे शुक्रजंतू वाढवण्याची ट्रीटमेंट. सो हे सगळे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. अच्छा. सो टेस्ट ट्यूब बेबी इज जस्ट वन पार्ट ऑफ रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन सर्जरी. आणि हे सगळी सुविधा आता पंढरपूरमध्ये उपलब्ध होऊ शकेल, आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होऊ शकेल. करेक्ट. वंध्यत्व निवारण आणि त्याचे उपाय हे फक्त टेस्ट ट्यूब बेबीपुरती मर्यादित नाही आहे, तर त्याच्याही पुढे जाऊन नैसर्गिक गर्भधारणा कशी होईल याच्या संदर्भातलं रिसर्च आणि त्याचे निदान आणि त्याचे ट्रीटमेंट करण्यासंबंधीचं रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन संबंधीचा हा कोर्स आणि त्याच्या संबंधीचे डॉक्टर उपलब्ध होणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. आपण ऐकलं की भारतामध्ये 4च सीट फक्त आल्या आणि त्याच्यापैकी एक तेजस गुंडेवार यांना त्याच्यामध्ये ॲडमिशन मिळाली. आणि पंढरपूरमध्ये हे तंत्रज्ञान आता उपलब्ध होतं, ही पंढरपूरकरता फार मोठी उपलब्धी आहे असं मी मानेन. आणि याचा जो उपयोग आहे हा निश्चितच आपल्या सर्व जनतेकरता आणि इतर रुग्णाकरता उपयोगाला होईल. वंध्यत्व निवारण ही काही काळापुरता एक अंधश्रद्धेकडे झुकणारा प्रकार होता, कारण याच्याकरता काहीच ट्रीटमेंट नाही, हे होत नाही, हा एक महिलांचा दोष आहे असंच मानून पुढे जाणारा समाज खूप वर्ष वाटचाल करत होता. परंतु आता ही क्युरेबल आहे आणि याच्यावरती काहीतरी उपाय होऊ शकतो. आणि ही कुठली नैसर्गिक अन्याय वगैरे असा येत नाही किंवा अंधश्रद्धा नाही, तर ही एक ट्रीटमेंटचा भाग आहे. जसं आपण अन्य आजारावरती उपचार करतो आणि बरे होतो, तशी ही एक उपचार प्रणाली आहे. हा तरी समज किमान आता समाजामध्ये दृढ होतोय आणि याच्यामध्ये नवीन रिसर्च या निमित्ताने येते ना आपल्यामध्ये उपलब्ध होत आहे, ही मोठी गोष्ट आहे. पंढरपूरकरांकरता हे ज्ञान इथपर्यंत आणण्यासंदर्भामध्ये निर्णय घेतला, त्यामुळं आपण खरोखरच गुंडेवार परिवार यांचा आभारी असू शकतो. आणि तेजस गुंडेवार यांचा देखील मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी ही सगळी टेक्नॉलॉजी आणताय आणि आपल्या भविष्यकालीन सर्व वाटचालीला शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. पंढरी संचार आणि अनिरुद्ध बडवेचं मनपूर्वक थँक्यू मला अपॉर्च्युनिटी देण्यासाठी की सांगू शकलो मी की मी काय करतो आणि ही ट्रीटमेंट जसं लोकांपर्यंत पोचेल, ही या आयडियाज लोकांपर्यंत पोचतील आणि हा सोशल स्टिग्मा निघावा की हा सोशल स्टिग्मा नाही आहे. वंध्यत्व इज नॉट अ सोशल स्टिग्मा. हा जसं कोणाला पण जसं डायबिटीज एक आजार आहे तसं वंध्यत्व हा असा एक प्रॉब्लेम आहे ज्याच्यासाठी उपलब्ध वेगवेगळे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत आणि इट शुड नॉट बी अ सोशल स्टिग्मा एनीमोर. इट शुडंट बी अ सोशल स्टिग्मा एनीमोर. करेक्ट. याच सोशल अवेअरनेसने हे काम पुढे जाईल. प्लस आणि तुम्ही एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट म्हणाला की स्त्रियांमध्ये दोष असतो असं तुम्ही जे सांगत होता, तर तेच म्हणजे आपली सोसायटी एक अशी मेल डॉमिनेटेड सोसायटी आहे आणि वंध्यत्व म्हटलं की स्त्रियांमध्ये दोष असंच पकडलं जातं. सो म्हणजे 3 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर मी हे सांगू शकतो की 30 to 40% पेशंट्समध्ये पुरुषांमध्ये दोष असतो. बरं. सो म्हणजे दोघांचं ट्रीटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे की स्त्री आणि पुरुषांचं ट्रीटमेंट एकाच ठिकाणी व्हावं टू हॅव द बेस्ट सक्सेस रेट्स. व्हेरी गुड. तर मी आपले आभार मानतो आणि थँक्यू सो मच. थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद.